नमस्कार. मी भाऊ जोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बिहारचे निकाल येऊन आता बराच काळ झालेला आहे. त्याविषयी विवेचन करण्याची काही गरज आहे अशातला भाग नाही. पण राजकारणाचा अभ्यास करताना काही गोष्टी अशा अचानक डोळ्यासमोर येतात की ज्या आधीपासून आपल्याला माहिती असतात, आपण बघितलेल्या असतात, पण ते आपल्याला उलगडलेल्या नसतात. माहिती असतात आणि आपल्याला उगाच वाटतं आपल्याला समजले. पण ज्या वेळेला त्याचे संदर्भ आणखीन कुठेतरी जुळतात, तेव्हा चकित व्हायला होतं, अरेच्चा! हे आपलं तेव्हा कसं लक्षात आलं नाही, जेव्हा हे घडत होतं, समोर दिसत होतं. असं वाटणं स्वाभाविक असं. आणि मी नेहमी सांगतो की राज्यशास्त्राचा मी विद्यार्थी नाहीये. राज्यशास्त्र म्हणून जो विषय कॉलेजमध्ये आणि शिकवला जातो, तो मी शिकलेला नाही. मी ना माझ्यासमोर जे राजकारण उलगडत गेलं गेल्या 60-70 वर्षामध्ये, ते बघून बघून राजकारणाचा अभ्यास करत करत माणसं, राजकारणी, घडामोडी यातून मी राजकारण शिकलो आणि त्याचं विश्लेषण करायला शिकलो. आणि म्हणून जसजशा घडामोडी घडतात, तेव्हा पुढचे मागचे संदर्भ जोडून मी त्याचं आणखीन काही त्यातून सापडतं का हे शोधत असतो. आणि तसा एक शोध मला अचानक बिहारच्या या ताज्या निवडणुका आणि यांच्या निकालातून लागला. मला वाटतं मी एक विषय त्याच्यावर केलेला आहे की निकाल लागले आणि त्यामध्ये काँग्रेस बरोबरच इंडी अलायन्स आणि त्या इंडी अलायन्सचा सगळ्यात मोठा प्रादेशिक घटक असलेला राष्ट्रीय जनता दल, हा लालू प्रसाद यांचा पक्ष, हा तिथे भुईसपाट झाला. सगळ्यांना धक्का बसतोय तो काँग्रेसचं जे नुकसान झालं किंवा काँग्रेसला 3 किंवा 5-6 जागा निवडून आणता आल्या, त्यापेक्षा अधिक जाता आलं नाही, याचं कोणालाही नवल वाटत नाही. अगदी काँग्रेसच्या समर्थकांना, काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा बिहारमध्ये काँग्रेसला अधिक जागा मिळवता आल्या नाहीत किंवा होत्या जागा त्या टिकवता आल्या नाहीत, याचं कोणालाही नवल वाटलेलं नाही. याचं कारण बिहारमध्ये काँग्रेस पक्ष नावाचा पक्ष, संघटना काही नाहीच आहे. खरं तर मी वारंवार माझ्या या विषयातल्या व्हिडिओमध्ये सांगत आलो की बिहारचा काँग्रेस पक्ष जवळजवळ गेली 35 वर्ष, 1990-91 पासून लालू प्रसाद यादव चालवत होते. लालू प्रसादच्या इच्छेनुसार प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष नेमला जायचा, त्यांना नको असेल तर बदलला जायचा, लालू प्रसादला पाहिजे ते उमेदवार दिले जायचे किंवा कधी कधी तर काँग्रेसचे उमेदवार सुद्धा लालू प्रसाद यादवच पुरवत होते, वगैरे वगैरे. त्यामुळे काँग्रेस दारुण पराभव झाला हे म्हणण्यात काही अर्थ नाही. ज्या काही जागा लालू प्रसाद देतात किंवा जिंकून आणतात, त्यावरच बिहार मधला काँग्रेस पक्ष अवलंबून आहे. म्हणून सगळ्यांना नवल वाटत होतं की प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रीय जनता दल किंवा तेजस्वी यादव याचा पक्ष, याचा इतका धुव्वा का उडाला. आणि त्याचा उलगडा हा निकालानंतर 2-3 दिवसांनी हळूहळू झाला. खर तर गोष्ट नवी नव्हती. त्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या मुलाचं किंवा त्यांच्या पक्षाचं राज्य येईल, म्हणजे जंगलराज येईल, कायद्याचं राज्य उरणार नाही, गुंडागर्दी सरसकट सुरू होईल, तुमच्या आयुष्यातली सुरक्षा धोक्यात येईल, असा इशारा दिला होता. आणि तो इशारा देताना नरेंद्र मोदी यांनी त्या निवडणूक प्रचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाच्या प्रचाराच्या एका गीताचा उल्लेख केला होता की आरजेडीचं राज्य आलं, तेजस्वी यादव मुख्यमंत्री किंवा सत्तेत बसला, तर मग सरसकट खंडणीखोरी, रंगदारी, अपहरण, कट्टा, पिस्तूल, हिंसा यांचं साम्राज्य माजेल, असा प्रचारच केला जातोय. मग तुम्ही त्यांना मत देणार आहात का, हा सवाल देशाच्या पंतप्रधानाने भाजपच्या प्रचार सभेतून मतदाराला विचारला होता. आणि हे सरळ सरळ बिहार मधल्या सामान्य महिलांना आणि मुलींना केलेलं आवाहन होतं की बघा,
ही गाणी आत्तापासून प्रचारात ही गाणी वाजतायत आणि या गाण्यातून राष्ट्रीय जनता दल किंवा त्यांची जी महागठबंधन आहे त्याचा अजेंडा समोर मांडला जातोय. त्यातली भाषा बघा, त्यातल्या धमक्या बघा, त्यातले इशारे बघा. हे पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून सांगितलं होतं. त्यावर फारशी चर्चा निकालापूर्वी झाली नव्हती. गंभीरपणे चर्चा पंतप्रधानांनी जो विषय मांडला त्यावर गंभीरपणे चर्चा झाली असेल तर ती निकालानंतर झालेली आहे की अशा प्रकारची धमकी वजा गुंडगिरी वगैरे वगैरे याची चर्चा निकालानंतर सुरू झाली आहे. आणि मग निकालानंतर जे विश्लेषण आणि पोस्टमार्टम चालू आहे त्याच्यात सांगितलं जात आहे की यादव आणि मुस्लिम ही लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीची वोट बँक आहे आणि त्यांचं राज्य आलं तर परत एकदा हे होईल वगैरे वगैरे वगैरे. पण हे येईल हा विरोधी पक्षांचा भाजप आणि जदयूचा आरोप असणं ठीक आहे. पण जर राष्ट्रीय जनता दलाच्या मंचावरून आणि त्यांच्या समर्थकांकडून अशा स्वरूपाच्या धमक्या ह्या चक्क भोजपुरी आणि काय त्या मैथिली बोली भाषेतल्या गाण्यातून दिल्या जात असतील आणि ती गाणी सरसकट बिहारभर वाजवली जात असतील तर मग तुमचं भवितव्य काय? महागठबंधन जिंकलं तर हा प्रश्न होता. आणि त्याची चर्चा आता महागठबंधनाचं समर्थन करणारे पत्रकार सुद्धा आता निकाल समोर आल्यानंतर करतायत की त्या मी पण त्याच्यावर एक विषय केला तो दिव्या भारती प्रियंका भारती आणि कंचना यादव नावाच्या 2 मुली तरुण मुली राष्ट्रीय जनता दलाच्या प्रवक्त्या म्हणून वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर चर्चेमध्ये सहभागी होत होत्या. पॅनेल चर्चेमध्ये त्या चर्चेमध्ये ज्या प्रकारची गलिच्छ भाषा शिवीगाळ त्या मुली करत होत्या आणि या प्रकारची गाणी याचा एकत्रित परिणाम जनमानसावर झाला आणि त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचा इतका दारुण पराभव झाला हा निष्कर्ष आता सगळे काढतायत की जिथे तेजस्वी यादवची काय सभा असेल मिरवणूक मोर्चा असेल तिथे त्यांचा तो कच्छा काय तो गमछा असतो हिरवा हिरवा शेला आहे तो डोक्याला बांधायचं हातात दंडा घ्यायचा आणि पिस्तूलबाजी करणार असल्याचे हातवारेने इशारे करायचे हावभाव करायचे. यातून हा परिणाम झाला. ही भाषा त्यातून दिले जाणाऱ्या धमकी वजा इशारे याचा विपरीत परिणाम झाला. हा जो निष्कर्ष आता काढला जातोय हा मी गेले आठवडाभर ऐकतोय आणि तेव्हा मला अचानक एक गोष्ट लक्षात आली की जी गोष्ट 1 वर्षभर माझ्या लक्षात आली नव्हती. 1 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये अनपेक्षितरित्या सगळ्यांना चकित करणारे असे निकाल आले. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. महाविकास आघाडीचे 3 पक्ष मिळून उभाठा शरद पवार गट आणि काँग्रेस हे 3 पक्ष मिळून सुद्धा 50 गाठू शकले नाहीत. सरकार बनवणं वगैरे दूरची गोष्ट. विधानसभेमध्ये विरोधी नेता होण्यासाठी 29 आमदारांची गरज आहे. तेवढे आमदार सुद्धा महाविकास आघाडीतल्या कुठल्या एका पक्षाला मिळवता आले नाहीत. म्हणून वर्षभर उलटून गेलं तरी विधानसभेमध्ये कोणालाही विरोधी पक्ष नेतेपद मिळालेलं नाही. पण मग इतका भयंकर निकाल एकतर्फी मतदान हे का झालं याचा उलगडा आत्ता मला झाला. आत्ता झालाय. आणि त्याचं मोठं कारण काय असेल तर विधानसभा निवडणूक असो लोकसभा निवडणूक असो त्याच्या आधी ज्या प्रकारे मराठा आरक्षण आणि त्यासाठीचं आंदोलन म्हणून बीडचे का कुठे जालनाचे मराठा योद्धा तुमचे मनोज जरांगे पाटील यांनी जो धुमाकूळ घातला होता त्यांच्या समर्थनासाठी जो धुमाकूळ घातला जात होता
मराठा आरक्षणाची मागणी घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मिळेल तिथे तिथे मराठा नावाने अरेरावी केली जात होती. राज्य मराठ्यांचं आहे. काय जरांगेंची भाषा आहे का? तो वामन. भाजपला मराठ्यांची मतं नकोत का? पुढे महाराष्ट्र ही मराठ्यांची जागीर आहे आणि मराठा याचा अर्थ मराठा जातीच्या आणि त्यातही ज्यांना जरांगे पाटील मराठा म्हणतात अशा लोकांची जागीर आहे असं जे वातावरण निर्माण केलं होतं त्याचा एक परिणाम असा होतो की तत्सम मानसिकतेचे लोक समाजातले सोडले तर बाकी सगळे त्यांच्या विरुद्ध एकवटत जातात. माझं म्हणणं असं नाही की सगळे मराठा समाज जो आहे महाराष्ट्रातला त्यांचं जरांगे पाटील हे एकमुखी नेतृत्व आहे. अनेक मराठे माझे मित्र आहेत आणि त्यांना सुद्धा जरांगेंची भाषा आवडत नव्हती आणि मी वेळोवेळी त्याचा खुलासा माझ्या व्हिडिओतून सुद्धा केलेला आहे. जरांगे मराठ्यांच्या हितासाठी काय करतायत माहित नाही, पण मराठ्यांना मराठा समाजाला नको तितकं बदनाम करतायत. मराठ्यांच्या विरोधामध्ये उर्वरित सगळ्या लहान मोठ्या जाती इतर जातींना एकवटायला मदत करतायत. मराठ्यांपासून हा महाराष्ट्र वाचवला पाहिजे. जरांगे पाटील यांच्यासारख्या मराठ्यांपासून आणि त्यांच्या अनुयायांपासून महाराष्ट्र वाचवला पाहिजे अशी मानसिकता जेव्हा मराठे तर लहान मोठ्या सगळ्या जातींमध्ये निर्माण होते तेव्हा तो समाज तो मतदार दुसऱ्या बाजूला पोलराईज होत जातो, कन्सोलिडेट होत जातो, एकजूट होत जातो. आणि असा एकवटलेला मतदार जर जरांगेच्या समर्थकांच्या विरोधात मतदान करणार असेल म्हणजे अर्थातच महायुतीच्या बाजूने मतदान करणार असेल तर मग महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ होण्याला पर्याय नव्हता. हे आत्ता बिहारमध्ये MY समीकरण मुस्लिम यादव यांच्या वोट बँकेनी बिहारमध्ये जंगलराज येतं ही जी मानसिकता होती त्याचं एक प्रकारचं प्रतिबिंब जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये तसं प्रतिबिंब निर्माण करण्यात आलं आणि त्याचा विपरीत परिणाम जरांगे समर्थक असलेल्या महाविकास आघाडीला भोगावं लागलं. तुम्ही बघितलं असेल तर जे जरांगे पाटलांचं आंदोलन वेळोवेळी चालू होतं. मोर्चे मुंबईत लाखो लोक 2 कोटी लोक आणणार, मुंबईची कोंडी करणार या उद्योग ज्या काय वल्गना केल्या जात होत्या आणि त्यासाठी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जातीचा उल्लेख करून धमकावलं जात होतं. त्याचा विपरीत परिणाम 1 वर्षापूर्वी आपण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत बघितला, पण तो मलाही समजलेला नव्हता. एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल करतो की जे आज मी आता गेल्या 15-20 दिवसात निवडणूक चालू असताना बिहारची आणि मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल आल्यानंतर निकाल लागल्यानंतर जितके व्हिडिओ केले किंवा इतर भाषिक हिंदी भाषिकांच्या यूट्यूबमध्ये मी सहभागी झालो त्यामध्ये मी हे सातत्याने एकतर्फी मतदान का होतं याचं विश्लेषण केलं होतं आणि भाजप किंवा एनडीए जिंकेल हे सगळं भाकीत केलं होतं. पण तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यामध्ये हा जरांगे फॅक्टर नव्हता. हा आता यादव त्यांची भोजपुरी गाणी आणि ती धमकावणारी अश्लील गाणी गुंडगिरीची गाणी हे जेव्हा उलगडलं तेव्हा मला अचानक 2 दिवसात जेव्हा मी एकमेकाशी असे विषय आणि संदर्भ धागेदोरे जुळवायचा प्रयत्न करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जे पाप बिहारमध्ये ह्या यादव समाजाच्या गायकांनी भोजपुरी गायकांनी केलं
तेच पाप महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जरांगे पाटील यांचे समर्थक वगैरे करत होते, धुमाकूळ घालत होते, धमकावत होते, जातीपातीवरून अरबट चरबट अर्वाच्य बोलत होते. त्यामुळे विचलित होणारा वर्ग हा तिथे येऊन तुमची कॉलर पकडत नाही. आता पण बिहारमध्ये अशी गाणी म्हणणारे किंवा त्यावर नाचणारे जे होते त्यांची कुठच्याही मतदाराने समोर येऊन कॉलर पकडली नाही किंवा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. पण आपल्या मनातला जो राग होता तो राग मतदाराने जेव्हा मतदानाची संधी मिळाली तेव्हा व्यक्त केला आणि तसाच तो राग जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने जो धुमाकूळ घातला जात होता त्यातून तो राग निर्माण होत होता जो 1 वर्षापूर्वी महाराष्ट्रात व्यक्त झाला. त्याचं कौतुक मीडियातून चालू होतं, पण मीडियालाही ते असले अजेंडे चालवणाऱ्या पत्रकारांना याचं भान नव्हतं की आपल्याला जरांगे पाटलांचा आडोसा करून महायुतीला टार्गेट करता येतं, म्हणून ते जरांगे पाटलांचे मोठे मोठे काय ते कौतुक करत होते. पण जरांगे पाटलांनीच महाविकास आघाडीचं सर्वाधिक नुकसान केलं. आता तिकडे बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि त्याच्या पक्षाने त्या सगळ्या भोजपुरी गायकांना आणि कायदेशीर नोटिसा पाठवल्यात. तुमच्या गाण्याच्या कुठे सोशल मीडियामध्ये डिजिटल मीडियामध्ये असेल तर ते काढून टाका आणि यापुढे राष्ट्रीय जनता दल पक्षाची निशाणी किंवा नेत्यांची नावं तुमच्या गाण्यामध्ये येता कामा नयेत अशी सज्जड वॉर्निंग दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाचं समर्थन करणं वेगळं आणि त्यानिमित्ताने इतर समाज घटकांना जाती घटकांना धमकावणं आणि दुखावणं वेगळं, शिवीगाळ करणं वेगळं. याचं भान राहिलं नाही. त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रातल्या जरांगे समर्थक महाविकास आघाडीला जबरदस्त मोजावा लागला. आज शरद पवार गटाचे महाराष्ट्राचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे हे त्यातले एक म्होरके होते. अंतरवाली सराटीमध्ये शरद पवारांचे अत्यंत विश्वासू राजेश टोपे अखंड त्यांच्या बाजूला बसलेले होते जरांगे पाटलांच्या. पण त्यांना जरांगे पाटलांना आवर घालता आला नाही आणि त्याचा दुष्परिणाम गंमत अशी विश्लेषण आहे. अजूनही तुम्ही अशा संकटातून बाहेर पडू शकता जर आरजेडीने अशा गायकांचे कान उपटले असतील तर इथल्या मराठा आरक्षकांनी जी भाषा वापरली, अगदी मला वाटते 25-30 मराठा संघटना आहेत, त्यांनी कोल्हापूर किंवा इतरत्र कुठेतरी जमून एक संमेलन केलं आणि त्यात जरांगे पाटील यांची भाषा त्यांच्या आंदोलनाचे प्रकार याविषयी नाराजी व्यक्त केली होती. सगळा मराठा समाज जरांगे पाटलांच्या बरोबर नव्हता, पण जी झुंडगिरी चालली होती त्यामुळे जरांगे पाटील फुशारले होते आणि त्यांनी मराठा समाजाचं प्रचंड नुकसान केलं. पण ते नुकसान होता होता राजकारणामध्ये महाविकास आघाडीचं मोठं नुकसान होऊन गेलं. त्यामुळे जरांगे पाटील हे महाविकास आघाडी किंवा मराठ्यांसाठी संकट आहे हे मी वारंवार माझ्या व्हिडिओतून सांगत होतो. पण तरी मला ते कोडं संपूर्णपणे उलगडलं नव्हतं. ते जरांगे पाटील नावाचं कोडं बिहारच्या निवडणूक निकालांनी मला आत्ता उलगडून दाखवलं, तब्बल 1 वर्षानंतर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.